श्री स्वामी समर्थ. मला अक्कलकोटला जाताना आणि गाणगापूरला जाताना जो काही अनुभव आलेला आहे तो स्वामींच्या आज्ञेने आणि माझ्या गुरुताईच्या आज्ञेने तुम्हाला सांगणार आहे. अक्कलकोटला दर वर्षातनं माझी एक फेरी असते. माझी फेरी म्हणण्यापेक्षा महाराज स्वतः ती संधी देतात त्यांच्या भेटीला जाण्याची. ते म्हणतात ना, इरादे सैकड़ों बनते हैं बनकर टूट जाते हैं, अक्कलकोट वही जाते हैं जिन्हें स्वामी बुलाते हैं. या वेळेला माझं तसंच झालं. 2022ला मी अक्कलकोटला जाऊन आले होते. त्यानंतर 2023मध्ये माझं जाणंच झालं नाही. महाराजांना म्हणत होते की मला यायचं आहे पण संधीच व्हायची नाही. खूप एक तयारी करायची जाण्याची की दिवस ठरवायचं, ह्या दिवशी जाणार आहे, असं होणार आहे तसं, पण काही ना काही कारण येऊन ते रद्द व्हायचं. शेवटी महाराजांना म्हटलं की माझ्याकडनं काही चुकलं आहे का, माझी चूक झाली आहे का, माझ्या सेवेत काही कमी पडली आहे का, कुठे काही माझं चुकतं आहे का ते सांगा. मला वाटायचं की मी जप महाराजांचा जो 1.25 लाख करणार आहे तो माझा झाला नाही म्हणून महाराज मला बोलवणं देत नाही आहेत का, म्हणून मी महाराजांचा 1.25 लाखाचा जपही पूर्ण केला. पारायण राहिलं आहे का म्हणून पारायणही पूर्ण केलं, तरी महाराजांचं बोलावणं येत नव्हतं. म्हटलं माहीत नाही महाराज का रागवले त्यावेळेला माझ्यावर, माझी आई माझ्यापासून का रुसून बसली मला काही कळत नव्हतं. पण शेवटी अखेरीस आत्ता 4 दिवसापूर्वी आमचा अक्कलकोटला जाण्याचा योग आला. पण गंमत अशी, त्या योगामध्ये पण महाराजांनी खूप माझी परीक्षा बघितली की म्हणजे अक्षरशः आमची तारीख सगळी ठरली होती. आम्ही 3-4 फॅमिली एकत्र जाणार होतो, सगळं ठरलं होतं. पण तरी पण शेवटच्या तारखेपर्यंत महाराजांनी माझी खूप परीक्षा बघितली. मला एका क्षणाला असं वाटायचं की नाही, माझं आता ह्या वेळेला पण अक्कलकोटला जाणं होत नाही. मी माझ्या गुरुताईंनाही मेसेज केला की मी नक्की अक्कलकोटला महाराजांना भेटायला जाऊ शकते ना. त्यांचा मला मेसेज आला आहे, त्यांनीच तुम्हाला बोलवले त्यामुळे ते तुम्हाला आता थांबवणार नाही. आणि तो दिवस उजाडला. आम्ही अक्कलकोटला जायला निघालो. आमचा प्रवास होता रात्रीचा. आम्ही अक्कलकोट आणि तुळजापूर करणार होतो, पण मध्येच आमचं गाणगापूरला जायचं ठरलं. आम्ही रात्री निघालो आणि रात्रीचा प्रवास चालू झाला. पहाटे 3-4च्या दरम्यान आम्ही 3:30च्या दरम्यान आम्ही अक्कलकोट सोडलं आणि पुढे गाणगापूरच्या रस्त्यावर आलो. तिथे गाणगापूरला आल्यानंतर आम्हाला एक चकवा बसला. आम्ही फिरून त्या एकाच चौकात येत होतो. पोलिसांनीही आमची गाडी पकडली होती. शेवटी सगळेजण वैतागले होते, कंटाळले होते आणि एवढ्या पहाटेचा तो अंधार, रस्त्याला शुकशुकाट, एक माणूस काय कुत्रंसुद्धा रस्त्यावर नव्हतं. इतकी भयान शांतता होती. शेवटी दत्त महाराजांना शरण आले. त्यांना म्हटलं महाराज तुमच्या दर्शनाला येते, तुम्हीच या आणि आता मार्ग दाखवा. आम्ही फिरून तिथेच येतोय म्हटलं. शेवटी एक आम्हाला व्यक्ती भेटली, पांढरे शुभ्र कपडे घातलेले होते आणि त्या माणसाला आम्ही म्हटलं की विचारा ह्यांना तरी कुठे रस्ता जातो आहे म्हणून. ती व्यक्ती आम्हाला 4 ते 5 किलोमीटर आमच्या गाडीच्या पुढे चालून आम्हाला रस्ता दाखवत होती. त्याची क्लिप इथे दाखवलेली आहे. त्यामुळे दत्त महाराजांनी हा एक खूप मोठा अनुभव आम्हाला दिलेला. ते स्वतः किंवा कुणाच्या तरी रूपात आम्हाला मार्ग दाखवण्यासाठी आले. ही त्यांची खूप मोठी कृपा आम्हाला त्या दिवशी मिळाली. हा खूप मोठा अनुभव मिळाला. आणि एक सांगेल, हा अनुभव घेतल्यानंतर की गाणगापूरला जाताना रात्रीचा प्रवास चुकूनही करू नये, कारण का इतका भयानक रस्ता आहे तिथला आणि इतके शांत, म्हणजे कुणीही तिथे 5:30-6पर्यंत जास्त कुणी बाहेर पडलेलं दिसत नाही. सामसूम रस्ता असतो. आता सांगताना काय वाटत नाही, पण त्याच्यानंतर आम्ही जो विचार केला ते रस्ते बघून भयानक भीती होती. त्या व्हिडिओच्या क्लिपमध्ये तुम्हाला दिसेलच की किती अंधार आणि ती एवढ्या सामसूम रस्त्यामध्ये ती व्यक्ती आम्हाला भेटली आणि 5 किलोमीटर ती व्यक्ती आम्हाला रस्ता दाखवण्यासाठी आली. दत्त महाराजांचीच कृपा. त्यानंतर आमचं अक्कलकोटचं दर्शनही खूप छान झालं. समाधी मठामध्ये इतकी शांतता वाटली, खूप नीरव शांतता आणि खूप प्रसन्न वाटलं. तुळजापूरचं दर्शनही छान झालं. पण हा जो अनुभव आम्ही घेतला गाणगापूरचा, तो अतिशय अंगावर काटा आणण्यासारखा होता. विचार करण्यासारखी गोष्ट होती. आज आम्ही इतकी माणसं होती पण तरी आम्ही एवढी माणसं घाबरलो होतो त्यावेळेला. काय होईल माहीत नाही, एवढ्या रस्त्यावर फिरून चकवा बसणं काय असतं ते त्या दिवशी अनुभवलं आहे आम्ही.
त्यामुळे खरंच महाराज सोबत असतील, दत्त महाराज सोबत असतील तर जगात कसलीही भीती नाही. पण यामुळे आपण कुठली काळजी घ्यायची नाही असं नाही आहे. ह्यापुढे गाणगापूरला जाताना रात्रीचा प्रवास कधीही करणार नाही. दिवसा उजेडी काय प्रवास करायचा तो करणार. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि महाराजांची सेवा खरंच करत राहा. माऊली परीक्षा बघते पण खरंच बोलवते. साक्षात स्वामी आई आहेत आणि ही आई आपल्या मुलांना कधीही संकटात एकटं सोडत नाही. वेळ लागतो पण ही स्वामी आई नक्कीच धावून येते. त्यामुळे स्वामींची सेवा करा, मनापासून करा. माऊली परीक्षा खूप बघते पण साथ तितकीच देते. श्री स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी.